हॅलो, मी वर्षा. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आज मी तुळजाभवानी मातेच्या सवाष्णी घालणार आहे. सो रात्रीच इथे डाळ मी भिजायला घातलेली आहे. 4चा अलार्म लावला आणि अलार्म वाजला ना वाजला मी उठले. ब्रश केला, अंघोळ केली आणि फ्रेश झाले. त्यानंतर इथे फक्कड असा आल्याचा चहा ठेवला. आल्याचा चहा घेतला ना की खूप सारी एनर्जी येते. तर आता चहा घेतला आणि त्यानंतर कामांना सुरुवात केली. आता तुम्हाला माहिती आहे पुरणपोळीचा केवढा मोठा घाट असतो. पुरणपोळी म्हटलं तर सगळंच आलं. आमटी आली, पुन्हा कुरडई, पापडी, भजी आले, त्याचबरोबर भात आणि पुरण शिजण्यापासून तर मसाला काढेपर्यंत खूप सारी तयारी करायची असते. तर आता इथे चहा घेतला आणि कांदा वगैरे मसाला काढून घेतला. उभा कांदा कट करून घेतला. त्याचबरोबर खोबरं वगैरे, लसूण. तर लसूण मी कालच सोलून ठेवला होता आणि 1 किलोचं पुरण करायचं म्हटलं तर मग मी डाळच रात्री भिजायला घातली होती, चणा डाळ. तर तुम्हाला माहिती आहे का, चणा डाळ भिजत घातल्याने पुरण खूप छान होतं आणि अगदी म्हणजे जास्त वाटायची गरज पडत नाही. तर संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक मी स्वतः एकटीने बनवलेला आहे, कुणाचीही मदत न घेता. कसा बनवला, कसं केलं, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी शेअर करत आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता बघा, मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. आता आपण जी कटाची आमटी बनवतात, आमच्या गावाकडे सार म्हणतात, तर काही ठिकाणी कटाची आमटी ही बोलतात. तर ती आमटी बनवताना बघा, जो मसाला आपण काढतो ना, तो मसाला व्यवस्थित असा काढून भाजून व्यवस्थित केला ना की चवीला खूप छान आमटी लागते. आणि कुठलाही पदार्थ आपण मनापासून अगदी म्हणजे जीव ओतून आपण बनवला ना की ते प्रेम त्यामध्ये उतरलं जातं आणि कुठलाही पदार्थ तो चवदारच होतो. तर आता बघा, इथे मी अगदी लो फ्लेमवर कांदा व्यवस्थित भाजून घेतला. असा ब्राऊन कलरचा कांदा भाजून घ्यायचा. त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या सगळ्या मोकळ्या करायच्या. तेल टाकून छान लो फ्लेमवर भाजून घ्यायचा. आपण काय करतो, काही वेळेला बघा, हाय फ्लेमवर जर आपण मसाला भाजला तर मग त्याची चव अशी जळकट लागते. म्हणजे भाजी असू द्या किंवा कटाची आमटी वगैरे असू द्या. तर आपण मसाला काढला ना की तो अगदी लो फ्लेमवर तेल टाकून व्यवस्थित भाजायचा. आता हा तवा मी मसाला भाजण्यासाठीच केलेला आहे. तर त्यावर मी असं कांदा आणि खोबरं वगैरे तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घेतलं. आता मसाला करताना जी कोथिंबीर आपण काढतो ती कोथिंबीर कच्ची न टाकताना अशी तव्यातच भाजायची. म्हणजे ती कांदा भाजल्यानंतर कांद्यामध्ये ती भाजून घ्यायची. तिचा कच्चेपणा नाहीसा झाला ना की मसाला खूप चवदार लागतो चवीला. आणि तो मसाला आहे ना, तुम्ही जास्तीचा जरी वाटून ठेवला ना तरी तो अगदी 4-5 दिवस फ्रीजमध्ये राहतो. फक्त वाटताना पाणी घालायचं नाही त्यामध्ये आणि असं व्यवस्थित भाजून घ्यायचा. या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे एक कुठलाही पदार्थ किंवा कुठलंही काही बनवताना त्याची एक जी प्रोसेस स्टेप बाय स्टेप आपण करतो ना, ती व्यवस्थित केली ना की तो पदार्थ छानच बनतो. तर आता इथे बघा, मी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे. जास्त नाही घेतला कारण खूप झणका मारतं आणि नंतर खाल्ल्यानंतर कटाची आमटी जळजळ वगैरे होते. त्यामुळे जो खडा मसाला आहे ना, गरम मसाला, तो थोडाच घेतलेला आहे. त्यामध्ये थोडी जावित्री घेतले, 3-4 लवंग, 3-4 मिरी घेतलेली आहे, 1 वेलची घेतली आणि शहाजिरं वगैरे घेतलेलं आहे. त्याचबरोबर दालचिनी थोडी घेतलेली आहे. ते सगळं व्यवस्थित भाजून घेतलं तेल टाकून. त्यानंतर आलं आणि लसूणसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे तेल टाकून. आणि असं व्यवस्थित भाजून घेतलं ना की कटाची आमटी चवीला खूप छान होते. अगदी झणझणीत मस्त लागते. लिंबू पिळून तर वाह! काय गरम गरम प्यायला तर खूप छान लागते. तर आता बघा, मी इथे मसाला पहिला काढून घेतला. त्यानंतर मग आता कुकरला डाळ लावणार आहे. तर आता कसा वेळ जातो कळत नाही आणि स्टेप बाय स्टेप सगळं प्रोसेसचं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता तुळजापूरला मी जाऊन आली सुट्टीमध्ये, दिवाळीमध्ये अक्कलकोटला आणि तुळजापूरला. तर खूप छान दर्शन झालं. मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर. पाहिला नसेल तर पाहून घ्या. आता तुळजापूरला किंवा कुठल्याही देवीला गेलं तर म्हणतात सवाष्णी घातल्या जातात आणि सवाष्णी घातलेल्या चांगल्या असतात. अन्नदान केलेलं चांगलं असतं. साठी, आपल्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी चांगलंच असतं ते. त्यामुळे देवाधिकाचं जे काही कराल ते अगदी तुम्ही मनोभावे आणि पूर्ण केलं ना की आपल्याला म्हणजे समाधान मिळतं. तर तुळजापूरला जाऊन आली. त्यानंतर अक्कलकोटलाही जाऊन आले. स्वामींचं दर्शन घेतलं आणि माझे 11 गुरुवारही काल कंप्लीट झालेले.
तर विचार केला की देवांनासुद्धा मी भेटवून आणलं. म्हणजे तुळजापूरला गेली तेव्हा तुळजामातेच्या म्हणजे तुळजाभवानी आईच्या तिथे मी देव भेटवले आणि घरी आल्यानंतर म्हटलं पुरणपोळीचा नैवेद्य करून 7 सवाष्णींना मी जेवायला घालेल. आणि मनात आलं की ते मी लगेच करते आणि देवाचं तर करावं, केलेलं चांगलं असतं. तर आता इथे सगळं स्वतः मी एकटीनेच केलेलं आहे बघा, स्टेप बाय स्टेप. तर आता मसाला भाजून झाला, तो थंड होऊन दिला आणि लगेच मिक्सरला ग्राइंड करून घेतला. तर थोडं खोबरं बारीक करून त्यामध्ये कांदा वगैरे 2 टप्प्यामध्ये मी अर्धा-अर्धा मी असा मसाला तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर मग आता पीठ वगैरे भिजवणार. तर हे सगळं दळण वगैरे मी लसूण वगैरे कालच सोलून ठेवला होता. कारण पुरणपोळी म्हटलं की अगदी फार खूप तयारी असते आणि एकटी म्हटलं तर हे सगळं जे आपण म्हणजे आता कोथिंबीर किंवा लसूण वगैरे सोलायचा, त्याचबरोबर डाळ, तांदूळ वगैरे निवडायची. हे सगळं आदल्या दिवशी मी प्रिपरेशन करून ठेवली होती आणि आता सकाळी पहाटे लवकर उठून मग मी पुन्हा आता पुरण वगैरे शिजवणार आहे. तर पुरण शिजवण्याची पण ज्या पद्धतीने मी शिजवते ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त पुरण असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात जर पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी डाळ भिजत घालायची आहे किंवा तुम्हाला बघा संध्याकाळच्या वेळेला करायची असेल पुरणपोळी तर तुम्ही सकाळी 1-2 तासासाठी चणा डाळ भिजत घालू शकता. तर भिजत घातल्याने ना पटकन शिजली जाते कुकरला. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर आता मसाला वाटून झाला तो एका डब्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर पुरण शिजायला टाकणार आहे. तर पीठ वगैरे लगेच भिजवून घेते म्हणजे पीठ पण चांगलं भिजलं जातं. आणि मला ना असं काही सणसुदी किंवा काही असेल ना घरामध्ये तर असं सगळं प्रॉपर आणि अगदी परफेक्ट लागतं आणि मी तो परफेक्ट करण्याचाही प्रयत्न करते म्हणजे ते काही असू द्या. तर आता बघा दरवाजामध्ये रांगोळी हे सगळं पुसून घेतलं मी शिऱ्याक वगैरे त्याचबरोबर फरशी वगैरे बाहेरचा स्पेस मी झाडून पुसून घेतला. त्यानंतर रांगोळी काढायला घेतली. दरवाजामध्ये पावलं वगैरे आणि तुम्हाला माहिती आहे का शुक्रवार आणि मंगळवारचं हळदीचं लेपन केलेलं खूप चांगलं असतं. म्हणजे मी पण पहिली करत नव्हती परंतु जेव्हापासून मी करायला लागले ना तेव्हापासून मला थोडासा फरक जाणवला म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा वार असल्याने त्या दिवशी केल्याने खूप म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा सुखशांती लाभते. तर असं आहे आणि आपण जेवढं करू तेवढं कमीच आहे परंतु जेवढं माहिती आहे तेवढं आपण प्रॅक्टिकली केलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी ह्या गोष्टी जर आपण देवाधिकाच्या व्यवस्थित केल्या ना की बघा देवसुद्धा आपलं संरक्षण करतो आणि त्याचबरोबर कोणाच्या ना कोणाच्या रूपात संकटकाळी धावून येतो परमेश्वर. त्यामुळे जे काही कराल ते अगदी मनोभावे करा, निस्वार्थीपणाने करा. असं काही नाही आहे की खूप काही करायला लागतं आहे. जेवढं माहिती आहे, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण केलं तर पाहिजेच, असं मला वाटतं. तर आता बघा इथे मी दरवाजामध्ये पावलं वगैरे काढली लक्ष्मीची आणि त्यानंतर हळदीचं लेपन. तर हे मी मंगळवार किंवा शुक्रवारचं करते किंवा तुम्ही गुरुवारीही करू शकता, पौर्णिमेच्या दिवशीही करू शकता. जर तुम्हाला रोज डेली मंगळवार शुक्रवारचं नसेल जमत तर तुम्ही गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशीही करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये तळी भरा जर देवांचे टाक असेल तर किंवा मग सत्यनारायणाची छोटीशी पूजा केली तरी खूप समाधान मिळतं. घर सुख शांती अगदी समृद्धीने भरून जातं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करा. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करत चला. तर आता इथे बघा मी दरवाजामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर इथे डाळ लगेच कुकरला लावून घेते. तर आणि एकदा मी कामांना सुरुवात केली ना की नॉनस्टॉप कामं करत असते. त्यामुळे पटपट उरकतात कामं आणि मला सवय आहे जास्तीचं असं स्वयंपाक वगैरे काही करायचं असेल तर मला सवय आहे. त्यामुळे फार काही वाटत नाही. तर आता इथे कुकरला डाळ घालून घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे 2 ते 3 ग्लास आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, हळद टाकायची. हळद टाकल्याने पुरणाला कलर खूप छान येतो पुरणपोळीला आणि थोडंसं तेल टाकलं ना की पुरण असं मऊसूत शिजलं जातं आणि एक 6 ते 7 शिट्ट्या घ्यायच्या. आता इथे जास्त पुरण आहे, 1 किलो डाळ मी लावलेली आहे कुकरला, त्यामुळे 7 ते 8 शिट्ट्या मी घेणार आहे. तर आता कधी-कधी काय होतं की भसभस पाणीसुद्धा बाहेर येतं शिट्ट्या होताना किंवा काही कुकरच्या शिट्ट्या होत नाही. तर आता इथे बघा थोडं सुरुवातीला पाणी आलं, परंतु मी थोडंसं मग तिथे
खडका लावून ठेवला शिट्टीच्या तिथे आणि एक 7 ते 8 शिट्ट्या घेतल्या नॉर्मल, अगदी लो फ्लेमवर. तर आता इथे साईडला लगेच मी पीठ भिजवून घेतलं. पीठ चांगलं भिजलं की पुरणपोळी खूप छान येते. आणि असं एवढी पण मी काही सुगरण नाही आहे, पण करण्याचा मी प्रयत्न करते आणि तेवढ्या जमतात मला पुरणपोळ्या. तर आता इथे डाळ बघा शिजलेली आहे. कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या झाल्या. कुकर थोडा नॉर्मल झाला. मी थंड झाल्यानंतर ती डाळ मी निथळून घेतली चाळणीमध्ये आणि जे पाणी निथळल्यानंतर डाळीचं असतं ना, तर ते आपण कटाच्या आमटीला घालायचं, तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे कटाची आमटी अशी दाटसर छान होते चवीला. तर आता इथे ते पाणी काढलं आणि त्यानंतर जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं. तर मी इथे थोडं 1 ते 2 चमचे तूप टाकलं आणि त्यामध्ये जी निथळलेली डाळ होती ना, ती डाळ मी त्यामध्ये घालून घेतली. आता तुम्हाला माहिती आहे बघा, डाळ थोडीशी अशी तूप टाकून परतली ना, की पुरण खूप छान होतं आणि चवीलाही खूप चांगलं लागतं. तर आता बघा जी डाळ शिजलेली आहे ना, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते खूप अशी मऊसूत शिजलेली आहे. का शिजली तर ती आपण रात्रीच भिजायला घातली होती मी. त्यामुळे ती अशी पटकन शिजली. 7 ते 8 शिट्ट्या घेतल्या. थोडा नॉर्मल कुकर झाल्यानंतर मी उघडला आणि निथळून मग आता कढईमध्ये शिजायला घातलेले आहे. आता त्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. तर मी इथे 1 किलो डाळीसाठी आहे ना 1 किलो गूळ घेतला आहे, पण त्यातला थोडासा मी काढून ठेवलेला आहे. म्हणजे पाव किलो थोडासा गूळ काढून ठेवलेला आहे. आणि हां, तर 700 ग्रॅम मी इथे गूळ घातलेला आहे. तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे बरं का हे 1 किलो डाळीसाठी. आणि आपण ते गुळवणी वगैरे करतोच त्यानंतर. मग त्यामुळे पुरणपोळी गोडीला खूप छान होते. आणि लाल गूळ वापरायचा पुरणपोळीसाठी. लाल गूळ वापरल्याने काय होतं, पुरणपोळी खूप छान चवीला लागते आणि कलर पण खूप छान येतो. तर आता गूळ घातला आणि गूळ घातल्यानंतर ते अगदी चमच्याने स्मॅश करून घ्यायचं. पूर्ण असं कढईमध्ये बराच वेळ हलवावं लागतं. चांगलं शिजून घ्यायचं. गूळ वितळेल तसं ते पातळ होतं, पण घाबरून जायचं नाही. थोडंसं नंतर अगदी नॉर्मल गॅसवर ते सतत हलवल्याने घट्टसर होतं आणि वाटायचीही जास्त गरज पडत नाही. तर मी तुम्हाला दाखवतेच मी कशा पद्धतीने पुरण तयार केलेलं आहे आणि ते पूर्ण शिजून घ्यायचं. तर आता बघा इथे मी अगदी नॉर्मल गॅस ठेवला. काही वेळेला ते उडतं पण असं. आपण जेव्हा हलवतो ना, तेव्हा ते तडतड उडतं आणि थोडंसं काळजीपूर्वकच हलवायचं. तर सगळीकडनं मी असं मिक्स करून ते चमच्याने असं पूर्ण स्मॅश करून घेते डाळ. तर आता बघा थोडं पातळ होत चाललेलं आहे. आणि आपण जेव्हा बघा म्हणजे असं काही मोठा स्वयंपाक बनवायचा असतो आपल्याला किंवा काही जेवण बनवायचं असतं, तर आपण जी प्रिपरेशन असते ना, अगोदर मसाला वगैरे काढायचा असतो किंवा डाळ तांदूळ निवडण्यापासून तर भरपूर काही आपल्याला तयारी करायची असते. मग ते थोडं आदल्या दिवशी करून ठेवायचं, म्हणजे तेवढंच काम हलकं होतं. आणि ज्या वेळेला आपल्याला करायचं आहे, नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो, त्यावेळेला आपण सकाळीच पहाटे लवकर उठून अंघोळ करून आपण सुरुवात केली ना, तर स्टेप बाय स्टेप केलं की पटपट उरकून जातं. तर आता मी इथे लगेच बघा साईडला पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि लगेच आता एकदा पुरण शिजवून परफेक्ट तयार झालं ना, की मग बाकी भाताचा कुकर लावायचा आणि साईडला लगेच कटाची आमटी वगैरे फोडणीला द्यायची. तर स्टेप बाय स्टेप मी केलेलं आहे. आणि आता सवाष्ण घालायचं म्हटलं तर लवकर उठून कमीत कमी आपल्याला नैवेद्य दाखवायचा म्हटल्यावर लवकरच तयारी करावी लागते. आणि अगदी बघा पुरणपोळीचा स्वयंपाक मी झटपट अगदी स्टेप बाय स्टेप कसा बनवला. त्याचबरोबर ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेच. स्वच्छता, क्लीनिंग त्याचबरोबर आपल्याला किती झटपट उरकायचा असतो तो स्वयंपाक. तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल मी कसं केलेलं आहे. आणि पुरण पण मी कसं शिजवलं अगदी कटाची आमटी फोडणीला देईपासून तर पुरणपोळी लाटेपर्यंत तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. कदाचित नवं शिकणाऱ्या लेडीजसाठी सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो. तर आता पुरण बघा थोडं अर्धं असं चांगलं मिक्स झालं ना, म्हणजे थोडंसं दाटसर व्हायला लागलं ना, की त्यामध्ये जायफळ किसायचं. जायफळ किसून टाकायचं आणि त्यानंतर सुंठसुद्धा. तर पुरण शिजवताना जायफळ आणि सुंठ आणि वेलची पूड टाकली ना, की पुरण खूप छान चवीला लागतं. म्हणजे पुरणपोळी खूप छान चवीला होते. आणि अगदी म्हणजे तोंडात टाकताच बघा ती विरघळते. तर असं हे पुरण पूर्ण शिजवून घ्यायचं.
तर त्यामध्ये मी जायफळ आणि सुंठ किसून टाकलंय. आता ते तडतड उडतंय, त्यामुळे मी त्यावर झाकण ठेवलंय आणि पूर्ण असं चमच्याने स्मॅश करून करून घेतलं. आता बघा थोडं घट्टसर व्हायला लागलेलं आहे. जवळपास मला हे पुरण करायला एक सव्वा तास लागला बघा. एवढं पुरण म्हणजे तयार व्हायला. आणि पूर्ण मी म्हणजे असं पातळ होतं, त्यानंतर घट्ट होईपर्यंत अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आणि पूर्ण शिजवून घ्यायचं. तर आता बघा ते शिजवताच पूर्ण स्मॅश झालेलं आहे, म्हणजे जास्त वाटायची गरज पडत नाही. काही वेळेला आपण बघतो की पाट्यावर वगैरे वाटावं लागतं किंवा चाळणीवर, आणि मग डाळी वगैरे शिजलेल्या नसतात किंवा अख्ख्या डाळी असतात. मग पुरण असे कण राहतात पुरणामध्ये आणि मग पुरणपोळी लाटताना फाटते किंवा सगळं पुरण बाहेर येतं. तर असं काही होत नाही. त्यामुळे पुरण व्यवस्थित शिजवून घ्यायचं, अगदी शांततेने करायचं आहे. तर आता बघा मी इथे पूर्ण म्हणजे चमच्याने स्मॅश करून करून घेतले. पुरणाला कलर पण खूप छान आलाय. थोडी हळद टाकली होती मी तर, आणि कलर पण छान आलाय आणि स्मेल तर एवढा छान येतोय ना की विचारूच नका. आता सर्वात शेवटी जेव्हा घट्टसर दाटसर व्हायला लागतं ना पुरण, त्यावेळेला वेलची पूड टाकायची. तर वेलची पूड मी इथे 2 ते 3 चमचे टाकलेले आहे. म्हणजे पुरणपोळीला स्वाद आणि चव खूप छान येते. अप्रतिम पुरणपोळी होते बघा चवीला. तर आता इथे दाटसरपणा आलेला आहे, पुरणाला घट्टसर व्हायला लागलंय. आता इथे मी अजून थोड्या वेळ ठेवणार आणि पूर्ण पुरण तयार कसं म्हणजे करायचं हे पण मी तुम्हाला दाखवते. आता पुरण अगदी परफेक्ट तयार कसं होतं, तर जेव्हा वेळेला आपला जो चमचा आहे तो पुरणामध्ये असा उभा करून बघायचा. पूर्ण उभा चमचा राहिला ना की समजायचं पुरण व्यवस्थित झालेलं आहे आणि नंतर मग गॅस ऑफ करायचा. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. तर आता बघा पूर्ण मी एका डायरेक्शनने फिरवून असं स्मॅश करून घेते. मिक्स करून घ्यायचे सतत, म्हणजे खाली पुरण लागलं जात नाही. त्यासाठीच इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे मी. तुम्ही हवं तर मोठ्या टोपामध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही शिजवू शकता. तर इथे मी मोठी कढई घेतली. कढई घेतली की मग कसं पुरण हलवायला किंवा मिक्स करायला बरं पडतं, म्हणून मी इथे कढई घेतलेली आहे आणि सतत हलवते. तर एवढी मेहनत घेतली तर पुरण हे छानच होतं आणि खरंच खूप छान चवीला झालेलं आहे पुरणपोळ्या. तर आता बघा असं घट्टसर होतंय आणि थोडंसं झाकण ठेवायचं अधूनमधून, म्हणजे ते बाहेर असं उडलं जात नाही फारसं. तर आता पूर्ण घट्ट होत आलेलं आहे. म्हणजे जवळपास अजून एक 2-3 मिनटं मी ठेवणार आहे. त्यानंतर मग गॅस ऑफ करणार. तर असा चमचा उभा करून ठेवायचा पुरणामध्ये, म्हणजे समजायचं पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आता बघा पुरण झालेलं आहे. तरी पण मी मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवून घेतल्याने काय होतं, पुरण खूप असं मऊसूत होतं तयार आणि पुरणपोळी अजिबात तुटत नाही किंवा फुटत नाही. पुरण बाहेर येत नाही. तर आता एवढं पुरण तयार झालेलं आहे. पुरण तयार झालं, लगेच मी कुकर क्लीन करून पुन्हा त्याच्यामध्ये मी भाताचे डबे लावलेले आहेत. तर दोन्ही याच्यामध्ये मी असे म्हणजे भात व्यवस्थित असं आपण लावून पाणी वगैरे घालून मीठ वगैरे टाकून व्यवस्थित लावलं तर भात पण छान शिजला जातो. तर अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये भात छान तयार होतो. तर हे घरगुती मावळी तांदूळ आहेत, त्यामुळे भात खूप छान चवीला लागतो याचा. तर याला पाणी फारसं लागत नाही, त्यामुळे मी अगदी लिमिटेडच पाणी ठेवलं आहे त्यामध्ये आणि आता 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये भात पण तयार होईल. तर कुकर लावून घेतला एकीकडे लगेच. आता बघा इथे वाजलेले आहेत 8. आता 8 वाजेपर्यंत माझं पुरण आणि मसाला आणि त्याचबरोबर भात लावलेला आहे कुकरला. तर आता लगेच मी कटाची आमटी साईडला फोडणीला देते. म्हणजे असं घड्याळाच्या काट्यावर मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे. तर फ्रेंड्सला मी 1 वाजताचा टायमिंग दिलेला आहे सवाष्ण जेवायला. तर तोपर्यंत मला सगळं रेडी करायचं आहे. तर आता इथे बघा मी मोठा टोप घेतला आहे. टोपामध्ये तेल 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. छान तर्रीबाज आपल्याला कटाची आमटी सार बनवायचा म्हटलं तर तेलाची कंजूसी करायची नाही आहे. तर मी थोडंसं 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी टाकली फोडणीला आणि तेल चांगलं तापल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे फ्रेश. आता कढीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं आहे तर त्यातलं अर्धं वाटण मी टाकणार आहे. कारण हे जास्त होईल म्हणून मी अर्धं वाटण त्याच्यामध्ये टाकणार आणि पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला तो.
तर मसाला चांगला परतून घेतला ना की कटाच्या आमटीला चव पण खूप छान येते. काही जण काय करतात की जो मसाला आपण वाटलेला असतो ना तो तसंच मिक्स करून टाकतात किंवा तेलामध्ये जास्त म्हणजे परतून घेत नाहीत. त्यामुळे मग कटाची आमटीला अशी चव पण येत नाही आणि अशी तरी पण येत नाही. त्यामुळे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. अगदी नॉर्मल गॅसवर परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये बघा आता मी थोडासा याच्यामध्ये गरम मसाला टाकला आहे. म्हणजे खडा मसाला मी ऑलरेडी वाटणामध्ये टाकला होता. पण थोडासा गरम मसाला टाकला. त्यामध्ये लाल तिखट कलरसाठी टाकलेला आहे. हळद पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि जो आपला गोडा मसाला आहे तर त्याचे मी 3 चमचे टाकलेले आहेत मोठे. म्हणजे कटाची आमटी चवीला खूप छान अशी झणझणीत तयार होते. तर आता ते सगळे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि जे हे आपण डाळीचं पाणी काढलेलं होतं तर हे घट्टसर हे त्यामध्ये ॲड करायचं. म्हणजे कटाची आमटी छान अशी तयार होते. चवीला पण छान लागते आणि दाटसरपणा येतो आमटीला. आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा. उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा. म्हणजे तरी पण खूप छान येते. तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेलच. तर असं स्टेप बाय स्टेप मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे. आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगू का की आपण जेव्हा कधी आपण असं नैवेद्य वगैरे देवासाठी बनवतो वगैरे तर त्यासाठी आपण जर अगोदरच प्रिपरेशन करून ठेवले ना तर काम खूप सोपं होऊन जातं आणि जे काही तुम्ही कराल ना ते अगदी निस्वार्थी भावनेने मनापासून केलं ना की बघा ते चांगलंच होतं. तर आता इथे बघा मी कटाची आमटी फोडणीला देते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून अगदी नॉर्मल गॅस ठेवणार आहे. म्हणजे उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करणार आहे. तर अगदी परफेक्ट असा स्वयंपाक झालेला आहे माझा आणि जास्त पण नाही आणि कमी पण नाही. पुरण जरी उरलं ना तरी पण ते फ्रीजमध्ये राहतं. अगदी 8-10 दिवस म्हटलं तरी ते डब्यामध्ये राहतं. तुम्ही पाहिजे तेव्हा पुरणपोळी बनवू शकता. परंतु मी इथे 1 किलो प्रमाणात घातलेलं आहे कारण कमी पडायला नको असं वाटतं. त्यामुळे मी जास्तच प्रमाणात केलेले आहे. तर आता इथे बघा कटाच्या आमटी फोडणीला दिली आणि तिथे खडा मिठाचा वापर करते. तर चवीनुसार खडा मीठ टाकलेला आहे आणि आता पाणी पण बेतानेच टाकलेलं आहे. म्हणजे उकळी आल्यानंतर थोडासा दाटसरपणा नंतर आमटीला येतोच. तर आता एका गॅसवर लगेच आमटी टाकली फोडणीला. दुसरीकडे लगेच गुळवणी ठेवणार आहे. म्हणजे आता आमच्या गावाकडे गुळवणी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. तर जे गुळाचं पाणी आहे ना, पाण्यामध्ये गूळ असं उकळी आणून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडी तुम्ही साखर पण टाकू शकता किंवा गूळ पण टाकू शकता. तर ते गुळवणी साईडला मी केलेलं आहे आणि एकीकडे कटाची आमटी. भात झालेला आहे. आता फक्त भजी आणि कुरडई पापडी तळायची आहे. तर भजीचं पीठ पण मी लगेच साईडला भिजवून घेणार आहे. तर भजीसाठी आता उभा कांदा वगैरे कट करायचा आहे. तर असं साईड बाय साईड लगेच मी स्टेप बाय स्टेप केलं त्यामुळे पटापट कामं उरकली जातात. तर आता इथे कांदा वगैरे मी कट करून घेतलेला आहे बघा लगेच उभा कांदा कट करून घेतला आहे आणि भजी पण मी जास्त प्रमाणात बनवणार आहे कारण आता सगळ्यांना कमी पडायला नको असं वाटतं. एक वेळ उरलं तर चालेल परंतु कमी पडायला नको. त्यामुळे मी इथे जास्तीचे कांदे कट करून घेतले आणि त्यामध्ये बेसन पीठ आता मिक्स करणार आहे. थोडी कोथिंबीर टाकायची म्हणजे भजी खूप छान चवीला होतात आणि अजिबात तेलकट होत नाही. पीठ अगोदर भिजवून ठेवलं ना भजीचं की मग गरम-गरम ज्या वेळेला करायचे आहेत ना त्याच्या अगोदर तुम्ही अर्धा ते 1 तास पीठ भिजवून ठेवायचं आणि नंतर मग करायच्या वेळेला सोडा टाकायचा. अगोदरच सोडा टाकून ठेवायचा नाही आहे मग नाहीतर मग भजी तेलकट होतात. त्यामुळे फक्त पीठ भिजवून ठेवायचं. आता कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे पहिलं मी त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलं आणि थोडंसंच पाणी टाकायचं आहे. जास्त प्रमाणात पातळ करायचं नाही आहे. नाहीतर कांद्याला पाणी सुटतं आणि मग जास्त पीठ पातळ होतं भजीचं आणि नंतर मग भजी तेलात सोडायला घेतले ना की मग ते खूप पीठ पसरलं जातं. तर आता इथे लाल तिखट टाकलेलं आहे. तर आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करायचं आहे लाल तिखट आणि थोडं चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे थोडंसं बेतानेच पाणी टाकायचं आहे. तर आता इथे बघा मी थोडंसं पाणी असं शिंपडून घेते आहे. तर कांदा भजी खूप छान होतात कुरकुरीत आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं. 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तांदळाचं पीठ टाकायचं आणि तुम्ही हवं तर त्यामध्ये ओवासुद्धा टाकू शकता आणि नंतर मग करायच्या वेळेला त्याच्यामध्ये सोडा टाकायचा. तर आता पीठ भिजवून ठेवलं, कटाची आमटी तयार झालेली आहे. गॅस ऑफ केला आहे. तरी तर तुम्ही बघू शकता खूप छान तरी आलेली आहे आणि कलर तर खूप छान आला आहे.
तर आता इथे बघा गुळवणी झाले, दूध गरम करून घेतलेलं आहे. तर दूध त्यामध्ये मिक्स करून ज्याला पाहिजे तसं आवडीप्रमाणे तुम्ही द्यायचं आहे दूध. दूध मिक्स करायचं किंवा मग फक्त गुळवणी किंवा तशी कोरडी पोळीही तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता. एवढं छान लागते पुरणपोळी. तर आता इथे भजी तयार करून घेते आणि कुरडई पापडी तळून झालेली आहे. तर लगेच मग भजी करायला घेतले की मग त्यांना बोलवणार आहे. तर आता साईडला लगेच मग बाकीची कामं मशीनला कपडे वगैरे लावली. त्यानंतर मुलांनीसुद्धा झाडांना पाणी वगैरे टाकलं, काही थोडीफार मदत करू लागले, बॉटल वगैरे भरले आणि आता इथे पुरणपोळी करायला घेतलेली आहे. तर तर आता मी पहिले 3-4 असे गोळे बनवून घेतलेले आहेत पुरण भरून आणि त्यानंतर इथे नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे. तव्यावर छान इथे पुरणपोळ्या अशा भाजल्या जातात आणि साजूक तुपाचा वापर करायचा. साजूक तूप वापरल्याने काय होतं, पुरणपोळी चवीला खूप छान लागते. तर आता नॉर्मल गॅसवरच भाजते, तशी सुरुवात केलेली आहे मी. तर असं कॉटनच्या फडक्यामध्ये ठेवलं ना की पुरणपोळ्या छान नरम राहतात. तर असं बघा मी पहिलं लाटी लाटून घेतली आणि असं वाटीसारखं गोल करून मग त्यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा. तर पुरण जेवढं जास्त तुम्ही घालाल ना तेवढं पुरणपोळी चवीला खूप छान लागते. आणि पहिल्यांदा आता मी एवढ्या पुरणपोळ्या पहिल्यांदा मी आता स्वतः एकटीने केलेल्या आहेत. तर पहिलं पुरण भरून असं गोळे तयार करून घेतले आणि नंतर एक एक करून असं पुरणपोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर पुरणपोळ्या तयार झाल्या आणि लगेच भजी करायला घेतलेल्या आहे साईडला. तर जवळपास बघा मी 25 ते 30 पोळ्या केलेल्या आहेत. कमी पडायला नको असं वाटतं. आणि भजीचं सुद्धा खूप छान पीठ भिजलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडा सोडा घातला आणि करायला घेतले. तेल चांगलं तापलं आणि नंतर अगदी नॉर्मल गॅसवर तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात आणि तेलकट अजिबात होत नाही. कचरा वगैरे काढून घेतला. सरांनी देवपूजा केली. मुलांनी पण त्यांचं आवरलं. तर आता इथे मी बघा भजी असे थोडे थोडे सोडायचे छोटे-छोटे, म्हणजे ते तेलात टाकले की लगेच असे छान फुगले जातात. आणि सोडा मी करायच्या वेळेलाच आता इथे टाकलेला आहे. मिक्स करून घेतला व्यवस्थित सोडा आणि चमच्यानेच असे सोडायचे तेलामध्ये. तेल चांगलं तापलं ना की गॅस अगदी नॉर्मल करायचा. जास्त हाय फ्लेमवर तळायचे नाही, नाहीतर काही वेळेला काय होतं, भजी आतमध्ये कच्चे राहतात आणि वरतून कलर येतो. त्यामुळे अगदी नॉर्मल गॅसवर तळायचे. तर भजी एवढे छोटं घमेलं भरून भजी केलेले आहेत आणि भजी झाले. कुरडई पापडी वगैरे तळून घेतली. बाकी सगळी प्रिपरेशन झालेली आहे. आता सगळी ताटं वगैरे मी इथे पुसून घेते आहे. तर असं काही करायचं म्हटलं तर अगदी स्वच्छता, क्लिनिंग, सगळं घरातली रेग्युलरची मॉर्निंगची कामं, त्याचबरोबर देवपूजा वगैरे आणि पुन्हा स्वयंपाक, म्हणजे पूर्ण मी असं स्टेप बाय स्टेप अगदी घड्याळाच्या काट्यावर हे झालं की ते झालं की ते असं केलं आणि सगळं वेळेत आवरलेलं आहे. तर आता बरोबर डॉट त्यांना मी 1चा टायमिंग दिलता. तर आता इथे ते आलेले आहे 1:15 ते 1:30 झालेला आहे. आणि आल्यानंतर मग आता इथे मी ताटं केली. त्यांना हळदी-कुंकू लावून घेते आहे. हळदी-कुंकू लावल्यानंतर मग जेवण झाल्यानंतर त्यांची ओटी भरणार आहे. तर इथे माझ्या फ्रेंड्स ह्या 7 जणी मैत्रिणी मी बोलवलेल्या आहेत आणि त्यांना आता मी हळदी-कुंकू लावते. तर खूप छान वाटतं असं एकत्र आलं तर. मैत्रिणी पण खूप छान आहेत स्वभावाने पण आणि आम्ही असं कधीतरी असं काही ऑकेजन किंवा सोसायटीत पण असं गणपती, नवरात्र वगैरे असं सेलिब्रेट करतो, एकत्र भेटतो. खूप छान अशा मोकळ्या मनाच्या आहेत सगळ्या आणि कधी पण असं काही असलं तर आम्ही असं एकमेकींकडे जातो. तर गणपती बाप्पा वगैरे होते. आता नवरात्रीमध्ये पण त्यांना मी फराळासाठी बोलवलेलं. पुन्हा आता दिवाळी झाली. त्यानंतर मग आता त्यांना मी सवाष्ण म्हणून बोलवलेले आहेत. तर मग त्या आल्यात आणि खूप छान तयार होऊन आलेल्या आहेत. मस्त साडी वगैरे त्यांनी वेअर केलेली आहे. छान दिसत आहेत सगळ्याजणी. तर आता त्यांना हळदी-कुंकू लावून त्यांनी जेवण केलं आणि त्यांना पण खूप छान म्हणजे वाटलं. तर स्वयंपाक खूप छान झाला म्हणत होत्या त्या आणि त्याचबरोबर आता इथे त्यांना हळदी-कुंकू लावून मी त्यांची ओटी भरत आहे. आणि तुम्हाला सांगू का, मला पण एवढं छान वाटतंय ना मनातून, म्हणजे देवीला जाऊन आले आणि खरंच मला म्हणजे स्वामींच्या कृपेने आणि देवी आईच्या कृपेने मला खूप काही भेटलेलं आहे. मी खूप समाधानी आहे. तर असं म्हणजे देवाचं केलेलं चांगलंच असतं. त्यामुळे मग आता म्हणजे सवाष्ण वगैरे झाल्या की मला खूप छान म्हणजे असं मोकळं-मोकळं वाटेल. कारण मनात कुठेतरी राहून जातं की आपल्याला हे करायचं, ते करायचं.
आणि देवाला जाऊन आली तुळजापूरला वगैरे अक्कलकोटला. तर मग असं म्हणजे कुठेतरी मनात राहत होतं की अरे हा सवाष्ण घालायच्या जेवायला. शेवटी आज योग आला आणि शुक्रवारच्या मी सवाष्ण घातलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा असं म्हणजे जे काही तुम्ही कराल, ज्या देवावर तुमची श्रद्धा, भक्ती असेल, तर जे काही कराल ते अगदी निस्वार्थी भावनेने करा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. घरामध्ये सुख शांती लाभते, आपल्या मुलांना आशीर्वाद लाभतो आणि बघा ते घर नेहमी समाधानी राहतं. म्हणजे कसलीच धनधान्याची कसलीच कमी पडत नाही, असं असतं. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्या करायला काय हरकत आहे आणि प्रॅक्टिकली आपण त्या केल्या पाहिजे. असं नाही आहे की खूप काही लागतं देवाला वगैरे. तुम्ही अगदी फुल ना फुलाची पाकळी, अगदी असं तुमची जशी परिस्थिती असेल, तुमचं जसं मन करेल तसं तुम्ही देवाला नेऊ शकता. आता बघा मी तुळजापूरला गेली, देवीची ओटी भरली, चोळी पातळ वगैरे घेतलं तिथे. देवांना भेटवलं, पुन्हा दक्षिणा वगैरे दिली तिथे. पलंगाचं सुद्धा दर्शन घेतलं. खरंच खूप छान वाटलं. अगदी पहाटे 4 वाजता आम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आणि एवढं छान प्रसन्न वाटलं ना, की मी पहिल्यांदा गेली होती बघा तुळजापूरला. तर असो आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता इथे मी सवाष्णीची ओटी वगैरे भरली आणि कितीही आपण बघा काही देवाचं करायला घेतलं ना, तर आपल्याला कधीच थकवा जाणवत नाही. उलट आपल्याला आणखीन उत्साह येतो. जेव्हा आपण मनापासून करतो ना, तर खूप काही आपल्याला उत्साह येतो आणि खूप काही करावंसं वाटतं. तर मला होतं असं. त्यामुळे अजिबात मला असा थकवा जाणवला नाही. सकाळपासून अगदी पहाटे 2 दिवस झाले मी तयारी करते पण मला अजिबात असं थकवा जाणवत नाही. हेच आपल्याला देव असं श्रद्धा असेल, तर आपल्याला शक्ती देतो आणि नेहमी आपलं संरक्षण करतो. आपल्या मुलाबाळांवर, घरावर आशीर्वाद असतो देवाचा. त्यामुळे नेहमी देवाचं कराल तर चांगल्या भावनेनेच करा. तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक यू.